Hi friends, welcome to our Educational Quiz Mania channel. Students, in this video, today we are going to solve practice set 36 based on Standard 6 Subject Maths chapter number 15 Triangles and their properties. So, let's get started. Practice set 36. Question number 1. Observe the figures given below and write the type of the triangle based on its angles. तर या ठिकाणी तुम्हाला या ज्या आकृत्या दिलेल्या आहेत या आकृत्यांचे निरीक्षण करून जे कोन दिलेले आहेत या कोनांवरून त्रिकोणाचे प्रकार लिहायचे आहेत. इन दिस ट्रायंगल अँगल क्यू इज राईट अँगल. तर दिलेल्या पहिल्या त्रिकोणामध्ये अँगल क्यू हा काटकोन आहे, म्हणून हा जो पहिला त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण आहे. ट्रायंगल पी क्यू आर is a right angle triangle. राईट अँगलची जी व्याख्या आहे ती अशी आहे की ज्या त्रिकोणाचे कोणताही एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणास आपण काटकोन त्रिकोण म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. दुसरा त्रिकोण पहा. या त्रिकोणामधील जो अँगल वाय आहे त्याचे माप आहे 125 डिग्री. याचाच अर्थ हा जो अँगल आहे तो ऑब्ट्यूस अँगल आहे, म्हणजेच हा विशालकोन आहे. म्हणून हा जो त्रिकोण आहे तो विशालकोन त्रिकोण आहे, कारण ज्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन असतो त्यास आपण विशालकोन त्रिकोण म्हणजेच ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असे म्हणतो. ट्रायंगल एक्स वाय झेड इज an obtuse angle triangle. Triangle XYZ is an obtuse angle triangle. तिसरा त्रिकोण पहा. ट्रायंगल LMN. L चे माप आहे 70 अंश, M चे माप आहे 48 अंश आणि N चे माप आहे 62 अंश. तर या त्रिकोणामधील तिन्ही कोन आहेत ते ॲक्यूट अँगल आहेत, म्हणजेच हे सर्व कोन हे लघुकोन आहेत. तर ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन म्हणजेच ॲक्यूट अँगल असतात त्या त्रिकोणास आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल असे म्हणतो. ट्रायंगल LMN इज ॲन ॲक्यूट अँगल ट्रायंगल. तर याप्रमाणे इथे आपण कोनांवरून त्रिकोणाचे प्रकार लिहिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2. ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राईट द टाईप ऑफ द ट्रायंगल बेस्ड ऑन इट्स साइड्स. तर या ठिकाणी सुद्धा आपल्या त्रिकोणाचे प्रकार लिहायचे आहेत, पण या ठिकाणी आपल्याला बाजूंवरून होणारे त्रिकोणाचे प्रकार लिहायचे आहेत. तर पहिला त्रिकोण ABC पहा, त्याच्या साईडचे निरीक्षण करा. तर या साईडवर पहा, इथे पण एक रेघ आहे, इथे पण एक रेघ आहे, इथे पण एक रेघ. याचाच अर्थ या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान आहेत. तर ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते त्या त्रिकोणास आपण समभुज त्रिकोण असे म्हणतो. ट्रायंगल ABC इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल ABC इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. तर दुसरा त्रिकोण पहा. ट्रायंगल DEF मध्ये इथे एक रेघ आहे DE, इथे दोन रेघा, इथे तीन रेघा. याचा अर्थ ट्रायंगल DEFच्या तीनही बाजू वेगवेगळ्या आहेत. तर ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात, म्हणजे तीनही बाजू या वेगवेगळ्या लांबीच्या आहेत, भिन्न आहेत, म्हणून या त्रिकोणास आपण विषमभुज त्रिकोण म्हणजेच स्कॅलिन ट्रायंगल असे म्हणतो. ट्रायंगल DEF इज अ स्कॅलिन ट्रायंगल. स्कॅलिन म्हणजेच विषमभुज, तीनही बाजू भिन्न. तिसरा त्रिकोण पहा. ट्रायंगल UVW. आता या UVW त्रिकोणामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे दोन ठिकाणी दोन रेघा आहेत, म्हणजेच या त्रिकोणाच्या दोन बाजूची जी लांबी आहे ती समान आहे. तर ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबी समान असते त्या त्रिकोणास आपण
द्विभुज त्रिकोण यालाच आपण आयसोस्केल्स ट्रायंगल असे म्हणतो. ट्रायंगल UVW इज an isosceles triangle. Triangle UVW is an isosceles triangle. Question number 3. As shown in the figure, Avinash is standing near his house. He can choose from two roads to go to school. Which way is shorter? Explain why. तर या आकृतीत दाखवल्याप्रमाणे अविनाश आपल्या घराजवळ उभा आहे. त्याला शाळेत जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. त्यातील कोणत्या मार्गाने गेल्यास कमी अंतर पडेल असे कारण सांगा. तर या ठिकाणी इथे अविनाश उभा आहे आणि अविनाशला शाळेत जायचे आहे C या टोकापाशी. तर त्याला 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे तो A पासून B कडे जाईल आणि B पासून पुन्हा C कडे जाईल याप्रमाणे. आणि दुसरा जो मार्ग आहे तो डायरेक्ट आहे A to C याप्रमाणे. तर आकृतीवरूनच लक्षात येईल की A to C हा जो मार्ग आहे तो सगळ्यात जवळ पडेल, कारण त्रिकोणाच्या बाजूच्या गुणधर्मानुसार हा जो मार्ग आहे तो जवळ पडेल. तर आपण इथे लिहून घेऊया. रोड AC is shorter. तर AC हा जो अंतर आहे तो सगळ्यात जवळ पडेल by the property of a triangle. म्हणजेच त्रिकोणाच्या बाजूच्या गुणधर्मानुसार AB प्लस BC पेक्षा AC लहान आहे. म्हणजे या दोघांच्या AB आणि BC या दोघांच्या बेरजेपेक्षा AC ची जी लांबी आहे ती लहान आहे. सो AC is less than AB plus BC. तर या ठिकाणी अविनाशला AC हा जो मार्ग आहे तो सगळ्यात जवळ पडेल. क्वेश्चन नंबर 4. द लेंथ ऑफ द साइड्स ऑफ सम ट्रायंगल्स आर गिवन. से व्हॉट टाइप्स ऑफ ट्रायंगल्स दे आर. पुढे काही त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिलेली आहे. तर यावरून तुम्हाला त्रिकोणाचा प्रकार लिहायचा आहे. तर इथे बाजूची लांबी दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला इथे बाजूवरून त्रिकोणाचा प्रकार लिहायचा आहे. तर पहिला क्वेश्चन पहा. त्याच्या बाजू याप्रमाणे आहेत. 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. तर तुम्ही ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल या त्रिकोणाच्या तीनही ज्या बाजू आहेत त्या भिन्न आहेत. नो टू साइड्स आर इक्वल, देअरफॉर द ट्रायंगल इज अ स्कॅलिन ट्रायंगल. तीनही बाजू भिन्न आहेत म्हणून हा स्कॅलिन ट्रायंगल आहे. म्हणजेच विषमभुज त्रिकोण आहे. दुसरा पहा. 3.4 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर अँड 5 सेंटीमीटर. 2 साइड्स आर इक्वल. ते 2 बाजू इथे सारखे आहेत. देअरफॉर द ट्रायंगल इज अन आयसोस्केल्स ट्रायंगल. आयसोस्केल्स म्हणजेच हा समद्विभुज त्रिकोण आहे, कारण याच्या 2 बाजू समान आहेत. अन आयसोस्केल ट्रायंगल. तिसरे पहा. 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर. तर या तीनही बाजू आहेत. या तीनही बाजू समान लांबीच्या आहेत, त्यामुळे हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण म्हणजेच इक्विलॅटरल ट्रायंगल, कारण या तीनही बाजू सारख्या आहेत. अन इक्विलॅटरल ट्रायंगल. चौथा प्रश्न पहा. 3.7 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर. नो टू साइड्स आर इक्वल, देअरफॉर द ट्रायंगल इज अ स्कॅलिन ट्रायंगल.
या दिलेल्या बाजूंपैकी तिन्ही बाजूंची जी लांबी आहे ती वेगवेगळी आहे, म्हणजेच हा विषमभुज त्रिकोण म्हणजे स्कॅलिन ट्रायंगल आहे, अ स्कॅलिन ट्रायंगल. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 36 मधील क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 अभ्यासलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5 आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.